आपल्या कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला सन्मान मिळतो का? की सततच्या टोमण्यांनी आणि विचित्र नजरांनी अनेकांना त्रास होतो? एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. सन्मान ही काही देणगी नाही, तो आपला हक्क आहे. नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष माहितीत आपण याच हक्कांबद्दल बोलणार आहोत. ही आहे अनिका, आपल्यापैकी अनेकांसारखीच हुशार, मेहनती आणि महत्वाकांक्षी. पण तिचं ऑफिस तिला आपलं वाटत नाही. रोजची कुजबूज, टोचून बोलणं आणि रोखून बघणाऱ्या नजरा, हा सगळा त्रास तिला आतून पोखरतोय. कुणी तिला हात लावत नाही, पण तिच्या मनावर होणाऱ्या जखमांचं काय? आता अनिकासारख्याच लाखो महिला कर्मचाऱ्यांच्या मनात एक प्रश्न येतो की अरे, जोपर्यंत शारीरिक छळ होत नाही तोपर्यंत तक्रार कशी करणार? पण हे खरं आहे का की कायद्याच्या नजरेत मानसिक त्रास हा सुद्धा तितकाच गंभीर गुन्हा आहे? चला, आज हा गैरसमज दूर करूया. हा त्रास आहे ना, तो दिसत नाही, पण तो जाणवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला कायदा ह्या अदृश्य जखमांना ओळखतो. यालाच म्हणतात प्रतिकूल कामाचे वातावरण, म्हणजेच हॉस्टाईल वर्क एन्व्हायरमेंट. अशी जागा जिथे काम करणं हे एक शिक्षा वाटू लागतं. तर पॉश कायद्यानुसार हे हॉस्टाईल वर्क एन्व्हायरमेंट म्हणजे नक्की काय? जिथे सतत अपमान होतो, भीती दाखवली जाते किंवा कामावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होईल असं वातावरण तयार केलं जातं, हे सगळं लैंगिक छळाच्याच कक्षेत येतं. अनिकाच्या बँकेत पण एक आकर्षक नावाचं धोरण होतं, गरिमा. पण जेव्हा अनिकाला ह्या गरिमेची खरी गरज होती तेव्हा ते फक्त कागदावरचे शब्द उरले. चला पाहूया कधीकधी अंतर्गत धोरणं कशी कुचकामी ठरू शकतात. हे गरिमा धोरण कागदावर खूपच आदर्श होतं. त्याचा उद्देश महिला कर्मचाऱ्यांना एक सुरक्षित वातावरण देणं हाच होता. पण कागदावरच्या शब्दांना वास्तवात काहीच किंमत नव्हती. म्हणजे बघा, एकीकडे गरिमा धोरणाचे शब्द अनिकाला आशा देत होते, पण दुसरीकडे तिच्या मॅनेजरने तिची तक्रार जणू काही कचऱ्याच्या डब्यात फेकल्यासारखी फेटाळून लावली. धोरण आणि वास्तव यात जमीन अस्मानाचं अंतर होतं. अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आणि तिथे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने बँकेला खडेबोल सुनावले. न्यायालय म्हणालं, तुम्ही तुमच्याच गरिमा धोरणाचा आदर केला नाही. हे शब्द कायद्याच्या ताकदीची खरी साक्ष देतात. जेव्हा कंपनीचे नियम आपल्याला वाऱ्यावर सोडतात तेव्हा देशाचा कायदा आपली ढाल बनतो. 2013चा पॉश कायदा हे आपल्या हातातलं ते शस्त्र आहे जे कोणत्याही कुचकामी धोरणापेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहे. पॉश कायद्यानुसार लैंगिक छळ म्हणजे फक्त शारीरिक स्पर्श नाही. नकोसे विनोद करणं, लैंगिक सुखाची मागणी करणं, पॉर्नोग्राफी दाखवणं किंवा असुरक्षित वाटेल असं कोणतंही वर्तन, हे सगळं, अगदी सगळं या कायद्याच्या कक्षेत येतं. प्रत्येक ऑफिसमध्ये एक अंतर्गत समिती म्हणजेच इंटरनल कमिटी असणं कायद्याने बंधनकारक आहे. यामध्ये एक वरिष्ठ महिला अध्यक्ष, इतर कर्मचारी आणि एक बाहेरचा सदस्य असतो. हे यासाठी की चौकशी अगदी निष्पक्षपातीपणे व्हावी. आपल्या ऑफिसमध्ये पॉश कायद्याची माहिती देणारा फलक आहे का? नसेल तर ते बेकायदेशीर आहे. कारण प्रत्येकाला आपले हक्क आणि तक्रार करण्याची प्रक्रिया माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. पण समजा कंपनीचं आपली तक्रार दाबत असेल तर मग काय करायचं? अजिबात खचून जायचं नाही, कारण हा शेवट नाही, तर लढाईची एक नवी सुरुवात आहे. न्यायाचे इतर दरवाजेही आपल्यासाठी उघडे आहेत. अंतर्गत समितीकडे थेट जाता येतं, कामगार न्यायालयात दाद मागता येते, पोलिसात तक्रार करता येते किंवा थेट उच्च न्यायालयातही जाता येतं. मार्ग अनेक आहेत, फक्त लढण्याची तयारी हवी. मृदू चव्हाण यांचा लढा सोपा नव्हता. त्यांनी तक्रार केल्यावर त्यांनाच कामावरून काढण्यात आलं, पण त्या हरल्या नाहीत. त्यांचा संघर्ष अखेर डिसेंबर 2023मध्ये यशस्वी झाला, जेव्हा उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला. या निकालाने एक गोष्ट दाखवून दिली की कोणतीही संस्था कायद्यापेक्षा मोठी नाही. जेव्हा कंपनी आपली जबाबदारी विसरते तेव्हा न्यायव्यवस्था संरक्षण देते आणि कायद्याचं राज्य कायम ठेवते. बँकेने हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळून अंतर्गत समितीकडे पाठवायला हवा होता. न्यायालयाचे हे शब्द बँकेच्या चुकीवर नेमकं बोट ठेवतात. ही फक्त एक चूक नव्हती, तर जबाबदारी टाळण्याचा एक गंभीर प्रयत्न होता. मृदू चव्हाण यांचा विजय हा फक्त त्यांचा नाही, तर आपल्यासारख्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा आहे. हा कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या सन्मानाच्या हक्काचा विजय आहे. न्यायाचा विजय झाला. उच्च न्यायालयाने बँकेचा तो चुकीचा निर्णय रद्द करून मृदू चव्हाण यांना सन्मानाने कामावर परत घेण्याचे आदेश दिले. हा न्यायाच्या लढाईचा एक खराखुरा विजय होता. पण एक लढाई जिंकली म्हणजे युद्ध संपलं असं नाही. हे आकडे बघा, अजूनही अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. म्हणूनच आपण सगळ्यांनी जागरूक राहून आपल्या हक्कांसाठी एकत्र लढलं पाहिजे.
तर आज आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. 1. सुरक्षित ऑफिस आपला हक्क आहे. 2. तक्रार करायला अजिबात घाबरायचं नाही. 3. तक्रार केल्याबद्दल शिक्षा देणं गुन्हा आहे. आणि 4. मानसिक छळ सहन करायचा नाही, तोही एक गुन्हा आहे. प्रत्येकाचा आवाज दाबला जाणार नाही आणि कुणाचेही हक्क डावलले जाणार नाहीत, यासाठी ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट आपल्या पाठीशी आहे. आम्ही आपल्या हक्कांसाठी नेहमीच लढत राहू. एका व्यक्तीने उचललेलं धाडसाचं एक पाऊल क्रांती घडवू शकतं. ते इतरांना प्रेरणा देतं. तो एक आवाज व्यवस्थेला बदलायला भाग पाडतो. लक्षात ठेवा, या लढाईत कोणीही एकटं नाही, आपण सर्व सोबत आहोत. तर मग आजपासून ठरवूया, भीती नाही, फक्त लढा. अन्याय नाही, फक्त न्याय. शांत नाही, फक्त आवाज. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, कायदा आपल्या बाजूने आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.